नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2022 ची बघणार आहोत. त्यामध्ये आदर्श उत्तरे व गुणदान पद्धत यासह ती सर्व बघणार आहोत. तर सर्वप्रथम बोर्डाच्या परीक्षेला वेळ हा 2 तास असतो, एकूण गुण 40. ओके, यानंतर काही सूचना असतात त्या बघूया. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणक यंत्राचा वापर करता येणार नाहीये, कॅल्क्युलेटर वापरता येणार नाहीये. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. त्यासाठी या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना निश्चित तुम्हाला त्याचं उत्तर कन्फर्म झालं त्याच वेळेस तुम्ही ते लिहायचं आहे. खाडाखोड त्या ठिकाणी करू नका. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर, उदाहरणार्थ ABC किंवा D असे लिहावे. ओके, चला सुरू करूया. प्रश्न 1A. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 गुणांसाठी असतो तो. त्यातला पहिला, पुढील पैकी कोणते वर्ग समीकरण आहे? तर पर्याय ए बघा, 5/x वजा 3 बरोबर x वर्ग. B, x कंसात x अधिक 5 बरोबर 2. C, n वजा 1 बरोबर 2n. आणि D, 1/x वर्ग कंसात x अधिक 2 कंस पूर्ण बरोबर x. तर या ठिकाणी आपण बघितलं तिथे x गुणिले x चा वर्ग येणार अधिक 5x आणि बरोबर 2. तर पर्याय B हा या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय ए देखील ए हा चुकीचा आहे, कारण की दोन्ही बाजूला जर आपण x ने गुणलं तर इथे x गुणिले x चा घन होणार. ओके, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय बी हा बरोबर आहे. त्यानंतर बघा इथे पर्याय सी मध्ये इथे n चा घात किती, तर 1च आहे, म्हणून ते वर्ग समीकरण असणार आहे. पर्याय डी मध्ये देखील आपण दोन्ही बाजूला x ने जर गुणलं तर इथे 1/x वर्ग गुणिले x वर्ग, x वर्ग जातील, परंतु इथे x गुणिले x चा वर्ग म्हणजे x चा घन येणार, म्हणून या ठिकाणी पर्याय बी हा बरोबर आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं असणार आहे. तर पहिल्याचं उत्तर किती आहे, तर बी जर करेक्ट असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथे 1 गुण मिळणार. ओके, यानंतर पुढचा, ज्याचे पहिले पद -2 आणि सामान्य फरक -2 आहे अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे. ओके, आता पहिलं पद -2, यानंतरचं पहिलं बघा -2 0 2 4 पर्याय ए. पर्याय बी -2 4 -8 16. त्यानंतर सी -2 -4 -6 -8 आणि डी -2 -4 -8 -16. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर सामान्य फरक किती येतं, -2 आहे. या ठिकाणी 0 वजा कंसात -2. ओके, या ठिकाणी आपण जर पहिल्यातला फरक घेतला 0 कंसात -2 वजा कंसात -2 बरोबर आपल्याला किती मिळतील, तर 2. मग सामान्य फरक किती डी मिळाला. आपल्याला सामान्य फरक काय पाहिजे, तर ऋण 2 पाहिजे. दुसऱ्या त्यात बी याच्यात बघा 4 वजा कंसात -2 म्हणजे ऋण ऋण काय होतील, ते धन होतील. 4 आणि 2 6. या ठिकाणी देखील सामान्य फरक हा 6 येतो. सी मध्ये मात्र बघा -4 वजा कंसात -2 बरोबर इथे -4 ऋण ऋण काय होतील, तर ते धन होतील, म्हणजेच आपल्याला इथे किती मिळतील, तर ऋण 2. पुढच्याच्या बाबतीत देखील तसंच आहे, -6 कंसात -4 म्हणजे दुसरं जर आपण घेतलं -4 आणि -6 मध्ये देखील सामान्य फरक किती आहे, तर तो -2 आहे. इथे -6 अधिक होणार आणि आपल्याला -2 मिळणार, म्हणून पर्याय सी हा या ठिकाणी बरोबर आहे. जर आपण डी चा जर विचार केला तर तिथे बघा -4 वजा कंसात -2 हे काय होतील, ते -4 ऋण ऋण धन होतील आणि आपल्याला किती, ऋण 2. परंतु पुढे जर बघितलं आपण
-8 वजा कंसात -4 पुन्हा इथे -8 ऋण ऋण ते काय होतील धन आणि सामान्य फरक किती येतो तर -4 म्हणून या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे म्हणून त्याचं उत्तर लिहिताना दुसऱ्याचं उत्तर किती आहे तर सी जर बरोबर लिहिलं तर तुम्हाला इथे 1 गुण मिळेल। यानंतर पुढे x व y चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर 49 dy बरोबर -63 d बरोबर 7 तर y ची किंमत किती तर a मध्ये 9 b 7 c वजा 7 d वजा 9 आपल्याला जेव्हा y ची किंमत काढायची असते त्यावेळेस आपण काय लिहितो y बरोबर dy छेद इथे d लिहित असतो ओके मग dy किती आहे तर ऋण 63 आहे आणि छेद d म्हणजे संक्षिप्त रूपाने 7 1 7 7 9 63 म्हणजे इथे किती आले तर ऋण 9 आले म्हणजेच पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे म्हणून इथे उत्तर तिसऱ्याचं उत्तर किती तर डी बरोबर असेल तर तुम्हाला इथे 1 गुण मिळेल। यानंतर बघा पुढे चौथा पुढील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही पुस्तकातला प्रश्न येतो पहिल्यात बघा 1.5 दुसऱ्यातला बी मध्ये 2/3 सी मध्ये 15% डी मध्ये 0.7 आता संभाव्यता ही या प्रकारे असते जर समजा ए ही घटना असेल आणि त्या ठिकाणी त्याची संभाव्यता ही 0 आणि 1 च्या दरम्यान असते कधी 0 पण असू शकते 1 पण असू शकते परंतु 0 आणि 1 च्या दरम्यान मग या ठिकाणी 2/3 जर आपण 2ला 3ने भाग दिला तर 0.666 इथे आवर्ती मिळेल 15% म्हणजे काय तर 15/100 म्हणजेच 0.15 येणार इथे यानंतर 0.7 मग ही देखील 0 आणि 1 च्या दरम्यान आहे 15% देखील 0 आणि 1 च्या दरम्यान आहे 2/3 देखील 0 आणि 1 च्या दरम्यान आहे मग कोण नाहीये तर 1.5 नाहीये म्हणून या ठिकाणी पर्याय ए हा बरोबर आहे आणि म्हणून उत्तर लिहिताना चौथ्याचं उत्तर किती तर ए हा पर्याय बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला इथे 1 गुण मिळणार ओके। यानंतर प्रश्न पहिल्यातला बी बघूया प्रश्न पहिला बी पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुण यामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतो 4चे 4 तुम्हाला सोडवायचे असतात म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क्स मिळवायचे असतील त्यांनी या प्रश्नातलं त्याचं एकही उपपर्याय हा चुकीचा नको आला पाहिजे म्हणून हा प्रश्न सर्वाधिक महत्वाचा आहे 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती अतिशय सोपा प्रश्न आहे या दिलेल्या समीकरणात x ची किंमत 1 टाकून आणि ते समीकरण सोडवणार ओके 4 गुणिले 1 केलाय अधिक 5y = 19 त्याचा गुणाकार 4 आला नंतर 4 आपण उजवीकडे जाऊ देणार तो ऋण होणार 19 वजा 4 किती आले तर 15 5y = 15 म्हणून y बरोबर 15/5 5 त्रिक 15 ओके या प्रकारे उत्तर किती आले y ची किंमत ही 3 आली म्हणून उत्तर y = 3 आता या ठिकाणी हा प्रत्येक हे प्रश्न 1 मार्क्ससाठी असणार आहे ओके त्याची गुणदान योजना बघा किमती तुम्ही भरली तर तुम्हाला इथे अर्धा मार्क्स मिळेल आणि शेवटी उत्तर y = 3 याला अर्धा गुण ओके। यानंतर पुढचा प्रश्न 2m वर्ग वजा 5m = 0 या वर्ग समीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा म्हणजे या समीकरणामध्ये आपण डावी बाजू विचारात घेणार डावी बाजू 2m वर्ग वजा 5m म्हणजे m च्या ठिकाणी आपण 2 लिहिणार 2 कंसात 2चा वर्ग वजा 5 m ची किंमत किती तर 2 2चा वर्ग किती आला तर 4 4 गुणिले 2 8 आणि 5 गुणिले 2 किती आले तर 10 8 वजा 10 म्हणजे किती आले तर ते वजा 2 ओके। आता उजवी बाजू आपली किती तर 0 म्हणून डावी बाजू ही उजव्या बाजू एवढी नाहीये म्हणजेच डावी बाजू इज नॉट इक्वल्स टू उजवी बाजू LHS इज नॉट इक्वल्स टू RHS ओके आणि म्हणून m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही आता बघा त्याची गुणदान योजना तुम्ही इथे डाव्या बाजूचं उत्तर काढलं वजा 2 त्याला अर्धा गुण आणि नंतर तुम्ही इथे लिहितायत उत्तर लिहितायत m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही जरा तुम्ही असं लिहिलं तर तुम्हाला इथे अर्धा गुण मिळेल ओके।
यानंतर पुढचा प्रश्न, जर अंकगणिती श्रेणीत पहिले पद 6 आहे व सामान्य फरक -3 आहे तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा. ओके, आता बघा, a बरोबर 6, d बरोबर -3, t1 बरोबर a बरोबर 6. t2 म्हणजे काय? t1 अधिक t, 6 अधिक कंसात -3, 6 - 3 किती आले तर 3 आले t2. t3 म्हणजे काय? t2 अधिक t, पण t2 किती आहे तर 3 अधिक कंसात -3, अधिक 3 -3 यांची वैजिक बेरीज किती आली तर 0 आली. म्हणून उत्तर किती? दुसरे व तिसरे पद, दुसरं पद 3, तिसरे पद 0. आता बघा गुणदान योजना. आता या ठिकाणी तुम्ही दुसरं पद काढलं 3, अर्धा गुण तुम्हाला, नंतर तिसरं पद 0, त्यासाठी अर्धा गुण, या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, 2 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश. अतिशय सोपा आहे तो. 2 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश S बरोबर HH, HT, TH आणि TT. डायरेक्ट इथे 1 गुण तुम्हाला मिळेल, सर्व बरोबर असतील तर. ओके, यानंतर आता प्रश्न दुसरा A सुरू. प्रश्न 2A यामध्ये 3 कृती दिल्या जातात, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. प्रश्न हा 4 गुणांसाठी असतो. ओके, अतिशय निश्चय दिलेला तुम्हाला सोपा प्रश्न आहे. 2 वर्गमुळात 3 9 आणि दुसऱ्या ओळीमध्ये 2 3 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3 गुणिले, इथे चौकट आहे तर या चौकटीत किती लिहिणार? 3 वर्गमुळात 3. नंतर या दोघांचा गुणाकार करणार, ऋणचिन्ह 9 गुणिले ते 2 लिहिणार, या दोघांचा गुणाकार इथे लिहिणार, 9 गुणिले 2 18 येणार आणि ते वजाबाकी करणार. बघूया आता उत्तर. या ठिकाणी बघा, ते उत्तर दिले तिथे 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3, 2 गुणिले 9. ओके, या ठिकाणी दोन्ही चौकटी तुम्ही बरोबर भरलेल्या आहेत, 2 चौकटी ते बरोबर भरल्या आहेत, म्हणून अर्धा अधिक अर्धा, प्रत्येक चौकटीला इथे या ठिकाणी अर्धा गुण असतो. एकूण 4 चौकटी तुम्हाला दिल्या जातात. ओके, म्हणजे 4 रिकाम्या जागा असतात त्या ठिकाणी. आता इथे हा गुणाकार बघा, इथे 2 गुणिले 3 या ठिकाणी किती येतो तर तो 6 येतो, आणि त्यानंतर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे किती आला तर 3, 6 त्रिक 18, 18 वजा 18 किती आले तर 0. ओके, आणि म्हणून या ठिकाणी निश्चयकाची किंमत किती आली तर 0. गुणदान योजना बघा, इथे देखील एक चौकट इथे भरलेले अर्धा गुण, आणि शेवटी उत्तराला इथे देखील चौकट भरलेले अर्धा गुण, म्हणजे इथे आपले 2 गुण होतात. यानंतर पुढची कृती बघूया. खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा. तर ती अंकगणिती श्रेणी बघा, 7 13 19 25. ओके, दिलेली अंकगणिती श्रेणी 7 13 19 25. ओके, आता बघा, पहिलं पद या ठिकाणी किती तर 7 दिलेलं आहे. ओके, नंतर T19 आपल्याला ते शोधायचे. TN बरोबर A अधिक कंसात इथे चौकट दिले गुणिले T, हे सूत्र आहे. नंतर T19 आपल्याला 19वे पद शोधायचे, A ची किंमत इथे लिहिली. आता या ठिकाणी सूत्र आपण इथे लिहिणार. सूत्र किती येणार? कंसामध्ये N, चौकटीत किती लिहिणार? N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. आता या ठिकाणी सामान्य फरक बघा, 13 वजा 7 किंवा 19 वजा 13, ते किती मिळतील आपल्याला तर 6. म्हणून सामान्य फरक या ठिकाणी किती आला तर तो 6. ओके, इथे 7 येला, 19 वजा 1 किती आले तर ते 18 आले. 18 गुणिले 6 म्हणजे इथे गुणाकार करणार तुम्ही, बाजूला कच्चं काम करणार, इथे रफ वर्क म्हणतात त्याला. 18 18 95 18 सक 88, म्हणजे इथे किती येणार 108. 108 अधिक 7 म्हणजे जर बेरीज केली तर किती येणार 115. म्हणून T19 किती आला तर तो 115. या प्रकारे परीक्षेला ही संपूर्ण कृती तुम्हाला ती लिहायची असते. ओके, आता या ठिकाणी पुन्हा गुणदान योजना कशी असणार आहे तर पहिली चौकट तुम्ही पूर्णपणे बरोबर भरली तर इथे अर्धा गुण, दुसऱ्या ठिकाणी देखील तुम्ही बरोबर भरली अर्धा गुण, तिसऱ्या ठिकाणी देखील अर्धा गुण, आणि शेवटी इथे देखील तुम्हाला अर्धा गुण. या प्रकारे तुम्हाला ते गुण मिळतील. ओके, तर बघूया प्रत्यक्षात. इथे बघा, या प्रकारे इथे
पहिली चौकट सूत्र भरलं, इथे अर्धा गुण, नंतर डी ची किंमत 6, नंतर यांचा गुणाकार 19 वजा 1 म्हणजे 18 गुणिले 6 108 आणि टी 19 किती आले तर 115 या प्रकारे. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा. आता कृती बघा, एक फासा टाकला असता, नमुना अवकाश एस बरोबर दिलेला आहे, एन ऑफ एस बरोबर 6 असणार आहे, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जात असतो 2 3 5, मग आपल्याला ही घटना लिहायची आहे. एन ऑफ ए बरोबर 3, नंतर मग त्याची संभाव्यता, त्याचं सूत्र आणि नंतर आपण पी ऑफ ए ची किंमत म्हणणार. 4 चौकटी आहेत बघा इथे, बघूया त्याचं उत्तर देखील. एस बरोबर 1 2 3 4 5 6 इथे अर्धा गुण, नंतर मग ए बरोबर घटना, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या 2 3 5 इथे अर्धा गुण, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, इथे एन ऑफ ए बरोबर लिहिलं आहे अर्धा गुण, आणि मग त्याची जी काही संभाव्यता येणार तर ती या ठिकाणी किती तर 3 छेद 6, हे 3 1 3 आणि 3 2 6, म्हणून संभाव्यता या ठिकाणी किती आली तर ती 1/2. यानंतर पुढचं उदाहरण बघूया. आता प्रश्न दुसरा बी, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. तर हा प्रश्न 8 गुणांसाठी असतो. ओके. तर त्यातलं पहिलं बघा, खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx आणि dy च्या किमती काढा. 3x अधिक 5y बरोबर 26, x अधिक 5y बरोबर 22, 3x अधिक 5y बरोबर 26, x अधिक 5y बरोबर 22. समीकरण 1 साठी a1 ची किंमत म्हणजे x चा सहगुणक 3, b1 ची किंमत 5, c1 ची किंमत 26. आता a2 किती म्हणजे x चा सहगुणक, दुसऱ्या समीकरणातला x चा सहगुणक 1 आहे, काहीच नसल्यामधले आपण 1 घेत असतो. नंतर b2 म्हणजे y चा सहगुणक 5 आहे, c2 22 आहे. ओके. आता dx म्हणजे काय तर c1 b1 पहिल्या ओळीत, c2 b2 दुसऱ्या ओळीत, c1 ची किंमत 26, b1 ची किंमत 5, c2 ची किंमत 22, b2 ची 5. इथे आकडेमोड करणार, 26 गुणिले 5 वजा 22 गुणिले 5 130 वजा 110, म्हणून इथे dx ची किंमत किती आली तर ती 20. ओके. आता या ठिकाणी बघा गुणदान योजना कशी असणार आहे. तुम्ही इथे गुणाकार बरोबर इथे गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं, तिथे अर्धा गुण मिळेल. नंतर dx ची किंमत 20 आली, त्या ठिकाणी तुम्हाला अर्धा गुण. ओके. तर यानंतर पुढे dy शोधणार, a1 c1 a2 c2, a1 ची किंमत 3, c1 ची 26, a2 ची 1, c2 ची 22. पुन्हा 3 गुणिले 22. ओके. 1 वजा 1 गुणिले 26, 3 गुणिले 22, 22 तरी 66, 26 गुणिले 1 किती आले तर 26, वजा बाकी करणार, म्हणून dy बरोबर किती आले तर 40. पुन्हा बघूया, dy ची किंमत 40. आता शेवटी उत्तर लिहिणार, dx बरोबर 20 आणि dy बरोबर 40. आता गुणदान योजना बघा, इथे dy इथे लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे, dy प्रत्यक्षात शोधण्यासाठी आकडेमोड करून तिथे अर्धा गुण. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, एका खोक्यात 5 लाल पेन, 8 निळे पेन आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचा आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. आता बघूया, समजा खोक्यातून एक पेन यादृच्छिक पद्धतीने काढण्याच्या प्रयोगाचा नमुना अवकाश हा S आहे. खोक्यातील लाल पेन R, निळे पेन B आणि हिरवे पेन G या अक्षराने दर्शवल्यास S बरोबर R1 R2 R3 R4 R5, लाल पेन किती आहेत तर 5 आहेत, म्हणून R1 R2 R3 R5 पर्यंत आपण घेतलेले आहेत. निळे पेन किती आहेत तर ते 8 आहेत, म्हणून B1 B2 B3 अप टू B8. आणि हिरवे पेन म्हणजे ग्रीन G1 G2 G3. ओके. म्हणून N ऑफ S किती आला इथे तर तो 16.
8 आणि 5 13 आणि 3 16. त्यानंतर घटना ए, खोक्यातील सर्व पेनातून निळे पेन यादृच्छिक पद्धतीने काढणे, म्हणजेच निळे पेन B1 B2 अप टू B8 पर्यंत. मग एन ऑफ ए किती आला तर 8 आला. आता संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस 8/16. संक्षिप्त रूप देणार 8 1 8 8 2 16. म्हणून संभाव्यता किती आली तर 1/2. ओके, बघूया आता या ठिकाणी गुणदान योजना निळे पेन असण्याची शक्यता किती तर 1/2. तर या ठिकाणी एन ऑफ एस लिहिण्यासाठी अर्धा गुण, नंतर एन ऑफ ए साठी अर्धा गुण, नंतर सूत्र लिहिण्यासाठी आणि त्यामध्ये किमती सूत्र लिहिण्यासाठी अर्धा गुण, आणि नंतर शेवटी उत्तराला पी ऑफ ए बरोबर 1/2 त्यासाठी अर्धा गुण. या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या एन समनैसर्गिक संख्यांची बेरीज करा. बघूया. पहिल्या एन समनैसर्गिक संख्या 2 4 6 8, शेवटची 2 एन. पहिले पद ए बरोबर 2, डी बरोबर 2, सामान्य फरक देखील. एस एन शोधायचा आपल्याला. एस एन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. आता या ठिकाणी ए ची किंमत आणि डी ची किंमत लिहिणार. n/2 2 गुणिले 2 किती आले तर 4. डी ची किंमत 2, इथे गुणाकार करणार 2 गुणिले n 2n, 2 गुणिले 1 इथे 2 आले. ओके, 4 वजा 2 म्हणजे किती आले तर 2 आले, अधिक 2n, दोघातनं 2 सामायिक घेणार. ओके, इथला अंशाचा 2 आणि छेदाचा 2 जाणार. मग आपल्याला किती मिळेल n कंसात 1 अधिक n, हा झाला एस एन. म्हणजे पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली. एस एन बरोबर n कंसात 1 अधिक n. बघा या ठिकाणी गुणदान योजना. पुन्हा इथे बघा तुम्ही ते लिहिलं. पहिलं पद सामान्य फरक त्यासाठी अर्धा गुण, सूत्र लिहिलं अर्धा गुण, नंतर मग सूत्रात किमती भरल्या अर्धा गुण, आणि शेवटी उत्तर एस एन बरोबर n कंसात 1 अधिक n त्यासाठी अर्धा गुण. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. अतिशय सोपं वर्ग समीकरण आहे. या ठिकाणी x वर्गाचा सहगुणक 1 आहे आणि स्थिर पद इथे वजा 20 आहे. या दोघांचा गुणाकार वजा 20 येणार. आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज अधिक 1 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 20 आले पाहिजे, किंवा वजा 20 x चा वर्ग हा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज 1 x आली पाहिजे. तर त्या संख्या किती अधिक 5x आणि वजा 4x. ओके, म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. पहिल्या दोघातनं x सामायिक येणार, कंसात x अधिक 5, दुसऱ्या दोघातनं ऋण 4 कंसात x अधिक 5, दोघातनं x अधिक 5 सामायिक घेणार, उरलेले दुसऱ्या कंसात x वजा 4 बरोबर 0. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. अधिक 5 उजवीकडे गेला तो ऋण होणार, म्हणून x बरोबर वजा 5 किंवा वजा 4 पुन्हा उजवीकडे गेला तो धन होणार, x बरोबर 4. म्हणून या ठिकाणी दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 आणि 4 आहेत. गुणदान योजना बघा. इथे तुम्ही अवयव बरोबर लिहिले तर ते अर्धा गुण, त्यानंतर कंसामध्ये x अधिक 5, दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 अर्धा गुण, त्यानंतर x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0, आणि शेवटी x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 4 यासाठी अर्धा गुण. या प्रकारे. यानंतर बघूया पुढचं उदाहरण. खालील एक सामायिक समीकरणासाठी x अधिक y व x वजा y च्या किमती काढा. समीकरण बघा. 49x वजा 57y बरोबर 172, 57x वजा 49y बरोबर 252. आता सर्वप्रथम समीकरण क्रमांक 1 लिहिणार, समीकरण क्रमांक 2 एकदा त्यांची बेरीज. ओके, 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252 बेरीज 106x वजा 106y बरोबर 424. दोन्ही बाजूला 106 ने भागणार, म्हणून x वजा y ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली 4 मिळाली. ओके, आता या ठिकाणी बघा गुणदान योजना. इथे तुम्ही बरोबर बेरीज केली तर त्या ठिकाणी अर्धा गुण आणि x वजा y बरोबर 4 यासाठी अर्धा गुण. या प्रकारे. यानंतर x अधिक y ची किंमत बघूया. समीकरण 2 मधून 1 वजा करू
आता सर्वप्रथम समीकरण 2 इथे लिहिलेलं आहे. 57x वजा 49y बरोबर 252, वजाबाकी करणार 49x वजा 57y बरोबर 172. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलले, तिथे अधिकचं ऋण केलं, ऋणाचं अधिक आणि अधिकचं इथे ऋण केलं. ओके. आता या ठिकाणी 57x मधनं 49x गेले, 8x इथे वजा 49y आणि अधिक 57y अधिक 8y आले, 252 मधनं 172 गेले, 80 आलेत. दोन्ही बाजूला 8 ने संक्षिप्त रूप देणार. ओके. म्हणून x अधिक y बरोबर किती आले तर 10. ओके. x अधिक y ची किंमत 10 आणि x वजा y ची किंमत किती आली होती तर ती 4 आली. आता या ठिकाणी गुणधन योजना कशी असणार आहे आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितली. आता इथे बघा 8x अधिक 8y बरोबर 80, x अधिक y ला देखील इथे अर्धा गुण देणार. या प्रकारे अशी गुणधन योजना असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न 3a. खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. kx वर्ग वजा 10x अधिक 3 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 म्हणजेच इथे x बरोबर आपण किती लिहिणार तर 3 लिहिणार. नंतर k इथे कंसामध्ये 3चा वर्ग वजा 10. ओके. जर आपल्याला इथे हे जर सोडवायचं असेल तर आपण पुढच्या पानावरती ती सोडवलीच आहे, परंतु इथे लिहिताना ती किती लिहिणार तर 3 लिहिणार. 10 गुणिले x, x ची किंमत या ठिकाणी 3 आहे. ओके. आता इथे किती बघा 3चा वर्ग किती आला तर 9, म्हणजे 9 गुणिले k, म्हणजे इथे किती येणार तर ते 9k येणार. 10 त्रिक 30 अधिक 3 म्हणजे वजा 27, तो त्याचा पक्षांतर केलं तो उजवीकडे आला, किती होतील तर ते 27 होतील. आता k बरोबर 27/9, 9 त्रिक 27 म्हणजे k ची किंमत इथे किती आली 3 आली. या प्रकारे बघूया पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्याची गुणधन योजना पण घेतलेली आहे. बघा या ठिकाणी पहिल्यांदा x बरोबर 3 लिहिलं, 3 इथे 3 गुणाकार केला, 3चा वर्ग 9, 9 गुणिले k 9k, नंतर इथे हा गुणाकार 10 त्रिक 30, पुढे इथे 27, k बरोबर 3. गुणधन योजना बघा प्रत्येक चौकटीसाठी अर्धा अर्धा गुण आहे. इथे 2 एकाच वेळेस असल्यामुळे अर्धा अधिक अर्धा, इथे देखील अर्धा, त्यानंतर पुढे इथे अर्धा गुण आणि शेवटी 1 2 3 4 5 6 6 चौकटी आहेत किंवा 6 रिकाम्या जागा आहेत. प्रत्येकीला किती अर्धा अर्धा गुण आहे. बघा 1 2 3 4 5 6. ओके. म्हणजे सर्वांची जर बेरीज केली तर 3 येणार. या प्रकारे यानंतर अजून एक कृती आहे इथं. तर बघा योग्य रीतीने दिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. पहिली घटना बघा, ही घटना काढलेला पत्ता एक्का मिळणे, बी घटना काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. ओके. आता नमुना अवकाश एस एन ऑफ एस बरोबर 52, एन ऑफ घटना ए काढलेला पत्ता एक्का मिळणे. मग एक किती असतात तर ते 4 असतात, मग त्याची संभाव्यता. ओके. या ठिकाणी पी ऑफ ए बरोबर आपण ती त्या ठिकाणी ते लिहिणार. पी ऑफ एचं सूत्र, नंतर या सूत्रात किमती भरणार आणि मग शेवटी उत्तर आपल्याला मिळेल. बघूया आता. ओके. नंतर बी घटना काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे, मग एन ऑफ बी किती असेल पी ऑफ बी आणि नंतर मग पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस, नंतर पी ऑफ बी बरोबर इथे उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे शेवटी. ओके. तर बघूया 1 बाय 1. इथे पहिलं समजा नमुना अवकाश असा आहे, एन ऑफ एस बरोबर 52, घटना ए काढलेला पत्ता एक्का मिळणे. ओके. तर किती एक्के असतात तर 4 एक्के असतात, म्हणून इथे एन ऑफ ए बरोबर 4. आता पी ऑफ ए बरोबर इथे चौकट आहे, म्हणजे आपल्याला सूत्र लिहावं लागणार आहे, एन ऑफ ए छेद एन ऑफ एस असं लिहिणार. ओके. आता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए ची किंमत 4 आहे, म्हणजे 4 छेद इथे किती येतील तर ते 52. संक्षिप्त रूप देणार त्या ठिकाणी आपण पुढच्या स्लाइडमध्ये. तोपर्यंत इथे गुणधन कसे असतील बघा. इथे
एन ऑफ ए बरोबर 4, याला अर्धा गुण, सूत्राला अर्धा गुण, किमती इथे भरण्यासाठी अर्धा गुण. ओके. तर यानंतर पी ऑफ ची आपण इथे किंमत शोधणार. पी ऑफ ए. ओके. संक्षिप्त रूप देणार त्याला. किती आलं तर ते 1/13 ही संभाव्यता आली. त्यानंतर काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. मग इस्पिकचे किती पत्ते असतात तर 13 पत्ते असतात, म्हणून एन ऑफ बी बरोबर 13. इथे पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. ओके. मग इथे किती 13 छेदाला किती असेल तर 52 असेल. 13 चौक 52. ओके. मग या ठिकाणी इथे किती येणार तर बघा इथे 13 एन ऑफ बी आणि एन ऑफ एस किती तर 52. संक्षिप्त रूप देणार 13 एक 13, 13 चौक 52. ओके. म्हणजे तिथे आपल्याला पी ऑफ बी किती येणार तर 1/4 येणार. बघा इथे किती रिकाम्या जागात 1, 2, 3 प्रत्येकीला अर्धा अर्धा गुण असणार आहे. दुसरा अर्धा गुण आणि याबरोबर. ओके. परीक्षेला पूर्ण कृती तुम्ही ही लिहायची असते आणि नंतर मग त्या ठिकाणी उत्तर, योग्य उत्तर त्या चौकटीत तुम्ही ते लिहायचं असतं. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. म्हणून इथे 6 लिहिणार. ओके. खालील एक सामायिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा. x अधिक 3y बरोबर 7, 2x अधिक y बरोबर -1. ओके. x अधिक 3y बरोबर 7 या ठिकाणी आपण ती सारणी करणार. 3y बरोबर 7 वजा x आणि y बरोबर 7 वजा 1 छेद 3. तर सर्वप्रथम या ठिकाणी x ची किंमत किती तर ऋण 2 घेतली. ओके. 7 ऋण कंसात ऋण 2 म्हणजे किती मिळणार आपल्याला जर आपण इथे त्या किमती भरल्या तर y बरोबर 7 वजा कंसात वजा 2 आणि छेदाला किती आहेत तर इथे 3 आहेत. मग 7 अधिक 2 छेदाला 3 किती आले तर 9 छेद 3. 3 एक 3, 3 त्रिक 9. y ची किंमत किती आली तर 3 आली. त्यानंतर x ची किंमत या ठिकाणी किती घेतली तर 1 घेतली. ओके. आपल्याला अपूर्णांक नको आला पाहिजे त्या ठिकाणी. 7 वजा 1 छेदाला पुन्हा इथे किती 3 किती आले तर 6 छेद 3. 3 एक 3, 3 दुणे 6 हे 2. नंतर x ची किंमत किती घेतली 4 घेतली. y 7 वजा 4 आणि पुन्हा इथे छेदाला किती तर 3, 3 छेद 3. ओके. y ची किंमत किती आली तर 1 आली. या प्रकारे बिंदू आलेत वजा 2, 3, 1, 2 आणि 4, 1. यानंतर ही पूर्ण चौकट तुमची योग्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे अर्धा गुण मिळेल. पुढे 2x अधिक y बरोबर वजा 1 म्हणून y बरोबर याचं पक्षांतर करणार. 2x तो ऋण होणार. y बरोबर वजा 1 वजा 2x. आता इथे देखील सर्वप्रथम x ची किंमत किती घेतली तर ऋण 1. y बरोबर वजा 1 वजा 2 कंसात ऋण 1 म्हणून y बरोबर वजा 1. इथे किती आले तर ते अधिक झाले. वजा 1 अधिक 2 y ची किंमत 1 मिळाली. त्यानंतर x ची किंमत किती घेतली तर ती 0 घेतली. 2 गुणिले 0 म्हणजेच y बरोबर किती आला तर तो वजा 1. त्यानंतर x ची किंमत किती तर ती 2. y बरोबर वजा 1 वजा 2 गुणिले इथे 2. ओके. वजा 1 हे गुणाकार किती आला तर तो वजा 4. वजा 1 वजा 4 वजा 5. ओके. या प्रकारे आपल्याला दुसऱ्या समीकरणासाठीचे हे बिंदू आले. आता हेच बिंदू आपण आलेखावर स्थापणार. बघूया. या चौकटीसाठी देखील अर्धा गुण, 1 गुण पूर्ण झाला या ठिकाणी. तर बघा इथे सर्वप्रथम पहिल्या समीकरणासाठी x अक्ष काढणार, y अक्ष x x डॅश y y डॅश या प्रकारे. ओके. नंतर मग सारख्या अंतरावरती 1 2 3 4 ते जेवढे अंक बसतील तेवढे आपण इथे नंबर लिहिणार. ओके. वजा 1 वजा 2 वजा 3 या प्रकारे वजा 9 पर्यंत. आणि y अक्षावरती देखील वरच्या बाजूला अधिक 1 2 3 4 5 पर्यंत आणि खालच्या दिशेला
-1 -2 -3 या प्रकारे. तर सर्वप्रथम महत्वाचं काय की प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 यासाठी अर्धा गुण असतो. ओके. आता जर तुम्ही हे बिंदू बरोबर स्थापन केले, रेषा पण बरोबर काढली आणि त्या रेषेवरती त्या रेषेचं समीकरण पण लिहिलं x+3y = 7, हे जर करेक्ट असेल तर तुम्हाला इथे अर्धा गुण मिळेल. प्रमाण लिहिण्यासाठी अर्धा गुण. दुसऱ्या रेषेसाठी देखील बघा इथे हे बिंदू स्थापन केले, ती जोडली, त्या ठिकाणी देखील तुम्हाला अर्धा गुण. त्यांचा छेदनबिंदू बघा आला -2 आणि -3. आता हेच उत्तर तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके. आता यापूर्वी किती गुण झाला होता तर 1 गुण झालेला होता. 1 नंतर 2 2.5 आणि शेवटी उत्तर लिहिण्यासाठीचा हा इथे एक अर्धा गुण असणार आहे. एकूण 3 गुण या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणजेच उत्तर काय लिहिणार, दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल xy बरोबर -2 3 ही आहे, यासाठी अर्धा गुण. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत? ओके. एकूण किती रांगा आहेत तर 27. पहिल्या रांगेत 20 आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. नाट्यगृहात पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 या प्रकारे खुर्च्या आहेत. यावरून 20, 22, 24 ही क्रमिका मिळते. खुर्च्यांच्या एकूण रांगा 27 आहे. ए बरोबर 20, एन बरोबर 27. सामान्य फरक डी बरोबर 22 - 20, 24 - 22, 2. डी ची किंमत 2 मिळेल. ही अंकगणितीय श्रेणी आहे. या ठिकाणी ते अर्धा गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढे. आता नाट्यगृहातील एकूण खुर्च्या काढण्यासाठी क्रमाने 27 रांगांतील खुर्च्यांची संख्यांची बेरीज S27 पुढील सूत्राने काढू. तर या ठिकाणी एसएनचं सूत्र SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n - 1 गुणिले d. ओके. नंतर n ची किंमत 27 आहे. S27 बरोबर 27/2. a ची किंमत 20. पहिल्या रांगेतील खुर्च्यांची संख्या सामान्य फरक 2 आहे. n ची किंमत 27 वजा 1. किती किमती भरणार? 27/2. 2 गुणिले 20 40 आलेत. 27 वजा 1 26 गुणिले 2. 27/2 40 आणि या दोघांचा गुणाकार 26 गुणिले 2 52. यानंतर 27/2 40 अधिक 52 92. 92 ला जर 2 ने भाग दिला तर 46. 27 गुणिले 46 1242. म्हणजेच S27 बरोबर 1242. म्हणजेच त्या नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती आहेत तर 1242 आणि ते उत्तर लिहिणार. आता यानंतर गुणदान योजना बघूया. यापूर्वी आपण फक्त अर्धा मार्क्स बघितला होता. इथे 1 मार्क दिलेला आहे सूत्र लिहिण्यासाठी. त्यानंतर पुन्हा अर्धा गुण इथे घेतलेला आहे सूत्रात किमती भरण्यासाठी आणि पुन्हा इथे अर्धा गुण. ओके. आणि शेवटी इथे उत्तराला अर्धा गुण या ठिकाणी दिलेला आहे. या प्रकारे अशी ही गुणदान योजना आहे. यापूर्वीचा अर्धा, नंतर इथे 1.5, इथे 2 झाले आणि 2 अधिक 1 3, एकूण 3. यानंतर पुढचा प्रश्न. मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघांची आजची वय काढा. समजा मनीषचे आजचे वय x वर्ष आणि सविताचे आजचे वय y वर्ष आहे. x अधिक y बरोबर 31 वर्ष. आता यानंतर 3 वर्षापूर्वी मनीषचे वय x वजा 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी सविताचे वय y वजा 3 वर्ष. आता दुसऱ्या अटीनुसार मनीषचे 3 वर्षापूर्वीचे वय बरोबर 4 गुणिले सविताचे त्यावेळचे वय. म्हणजेच x वजा 3 बरोबर 4 कंसात y वजा 3 हा गुणाकार करणार. 4y वजा 12. 4 ने y वजा 3 ला गुणणार. म्हणून x वजा 4y वजा 3चा पक्षांतर करणार. तो अधिक 3 होणार. x वजा 4y बरोबर वजा 9. समीकरण क्रमांक 2. ओके. आता
यानंतर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. पण तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला पुन्हा गुणदान योजना या ठिकाणी बघावी लागणार आहे. तर पहिल्या समीकरणासाठी अर्धा गुण, त्यानंतर दुसरी अट करेक्ट लिहिण्यासाठी अर्धा गुण आणि त्यानंतर दुसरं समीकरणासाठी अर्धा गुण. ओके. यानंतर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. चिन्ह बदलणार. अधिक x वजा x जातील. y अधिक 4y 5y. 31 अधिक 9 40. y बरोबर 40 छेद 5. 5 एका 5. 5 8 40. y ची किंमत 8 आली. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 x अधिक y बरोबर 31. y ची किंमत 8 टाकली. x बरोबर 31 वजा 8 बरोबर 23. ओके. आता यानंतर पुन्हा आपण पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी गुणदान योजना बघणार. आता या ठिकाणी y च्या किमतीला अर्धा गुण दिलेला आहे. ओके. त्यानंतर मनीषचे आजचे वय x बरोबर 23 वर्ष, मनीषचे आजचे वय x बरोबर 23 वर्ष आणि सविताचे आजचे वय y बरोबर 8 वर्ष. आणि शेवटी उत्तर मनीष आणि सविता यांची आजची वय अनुक्रमे 23 वर्ष आणि 8 वर्ष आहे. पुन्हा शेवटी गुणदान x बरोबर 23 म्हणजे मनीषचे वय शोधण्यासाठी अर्धा गुण आणि शेवटी उत्तर लिहिण्यासाठी अर्धा गुण. या प्रकारे अशी ही गुणदान योजना आहे. यानंतर पुढचं उदाहरण. खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. x वर्ग अधिक 10x बरोबर 2. x अधिक 10x अधिक 2 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. a बरोबर 1, b बरोबर 10, c बरोबर 2, b वर्ग वजा 4ac ची किंमत, b ची किंमत 10, 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 2 100 वजा 8 92 म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ओके. आता पुन्हा आपल्याला पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी इथे गुणदान योजना abc च्या किमती बरोबर लिहिल्या तर अर्धा गुण, b वर्ग वजा 4ac ची किंमत शोधली त्या ठिकाणी अर्धा गुण. ओके. नंतर सूत्र लिहिलं x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a ला अर्धा गुण. ओके. तर यानंतर पुन्हा इथे वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 92 छेद 2 गुणिले 1, 92 ची फोड केली 4 गुणिले 23, 4चा वर्गमूळ 2, 2 अंशात आपण 2 सामाईक घेतले, कंसात वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23 छेद 2, 2 2 गेले. x बरोबर वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23 म्हणून x बरोबर वजा 5 अधिक वर्गमुळात 23 किंवा या ठिकाणी पाहिजे किंवा ओके x बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 23. ओके. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 अधिक वर्गमुळात 23 आणि वजा 5 वजा वर्गमुळात 23 हे आहे. बघूया पुन्हा आता गुणदान योजना या ठिकाणी इथे अर्धा गुण दिलेला आहे. नंतर इथे अवयवाच्या ठिकाणी देखील अर्धा गुण दिलेला आहे. x बरोबर वजा 5 अधिक वर्गमुळात 23 किंवा x बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 23. ओके. आणि शेवटी पुन्हा इथे उत्तराला अर्धा गुण या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 8 गुण आहेत त्यासाठी. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती? तर समजा भाजक बरोबर x आहे, भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे, भागाकार बरोबर कंसात 9x अधिक 2. आता इथे सूत्र आपल्याला माहिती आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. दिलेल्या अटीनुसार भाज्य बरोबर 460, 460 बरोबर x गुणिले कंसात भागाकार किती 9x अधिक 2 अधिक 5. हा गुणाकार करणार 9x वर्ग अधिक 2x अधिक 5, 9x वर्ग अधिक 2x अधिक 5 वजा 460 बरोबर 0, 9x वर्ग अधिक 2x वजा 455 बरोबर 0. इथे अवयव किती आले? वजा 63x अधिक 65x. ओके. 9x वर्ग वजा 63x अधिक 65x वजा 455 बरोबर 0. आता पुन्हा पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी आपण गुणदान योजना इथे बघूया.
या ठिकाणी हे सूत्र लिहिलं, त्याला अर्धा गुण. त्यानंतर दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार केले, ते अर्धा गुण. आणि शेवटी अवयव आपण बरोबर केले, तिथे अर्धा गुण. ओके. त्यानंतर पुढे 9x कंसात x वजा 7 अधिक 65 कंसात x वजा 7 बरोबर 0. x वजा 7 सामाईक घेतल्यानंतर 9x अधिक 65 दुसऱ्या कंसात x वजा 7 बरोबर 0 किंवा 9x अधिक 65 बरोबर 0. x बरोबर 7 किंवा 9x बरोबर वजा 65. x बरोबर 7 किंवा x बरोबर वजा 65/9. परंतु भाजक ही नैसर्गिक संख्या आहे असे उदाहरण दिलंय, म्हणून x इज नॉट इक्वल्स टू -65/9, कारण ती नैसर्गिक संख्या नाही. आणि म्हणून x बरोबर 7 आणि म्हणून भाजक बरोबर 7 आणि भागाकार किती 9x अधिक 2. 9 गुणिले 7 अधिक 2, नवीन 7 63 अधिक 2 किती आले 65. ओके. आणि म्हणून शेवटी उत्तर भागाकार 65 आणि भाजक 7. आता पुन्हा गुणदान योजना बघूया. या ठिकाणी पहिल्या कंसात x वजा 7 गुणिले 9x अधिक 65 यासाठी अर्धा गुण. त्यानंतर x बरोबर 7 किंवा 9x बरोबर वजा 65 साठी अर्धा गुण. आणि इथे कारण आपण बरोबर लिहिलेलं आहे, x इज नॉट इक्वल्स टू -65/9. x ही ऋण अपूर्णांक आहे, म्हणून ती नैसर्गिक संख्या नाहीये, त्यासाठी अर्धा गुण. आणि शेवटी x च्या किमतीसाठी अर्धा गुण. आणि शेवटी उत्तर भागाकार 65 व भाजक 7 यासाठी अर्धा गुण. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे, तर दाखवा की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. तर बघा, अंकगणिती श्रेणीतील 9वे पद T9 बरोबर 0 आहे. Tn चे सूत्र a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. T9 a अधिक 9 वजा 1 सूत्रात किमती भरल्या गुणिले d, म्हणून T9वे पद किती तर 0. 0 बरोबर a अधिक 8d. a अधिक 8d बरोबर 0, म्हणजेच a बरोबर वजा 8d. याला समीकरण 1 दिलं आपण. आता सूत्रानुसार 29वे पद काढू. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. T29 बरोबर a अधिक 29 वजा 1 गुणिले d. T29 बरोबर a अधिक 28d. ओके. a 28d कसं लिहिलं बघा, 8d अधिक 20. ओके. म्हणून 28d ची या ठिकाणी फोड केलेली आहे. आता पुन्हा या ठिकाणी a ची किंमत किती आहे तर वजा 8d. वजा 8d अधिक 8d जातील, म्हणून T29 बरोबर किती आले तर 20d. T29 बरोबर 20d. ओके. आता पुन्हा पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी तर इथे गुणदान योजना बघूया. तर सूत्र लिहिलं, त्यासाठी अर्धा गुण. नंतर a बरोबर वजा 8d साठी अर्धा गुण. नंतर T29 साठी अर्धा गुण दिलेला आहे. नंतर T29 बरोबर a अधिक 8d अधिक 20d यामध्ये आपण ती फोड केली, त्यासाठी अर्धा गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेवटी T29 बरोबर 20d. ओके. आता पुढे पुन्हा बघूया पुढच्या स्लाइडवर. त्याचप्रमाणे त्या श्रेणीतील 19वे पद शोधू. Tn चं सूत्र a अधिक n वजा 1 गुणिले d. यांच्या ठिकाणी 19 लिहिलं आपण. T19 बरोबर a अधिक 18d. a अधिक पुन्हा 18d ची फोड केली, 8d अधिक 10d. ओके. a ची किंमत वजा 8d अधिक 8d वजा 8d गेले, मी तिथे 0 लिहिलं, म्हणून T19 बरोबर किती आले 10d. ओके. आता T29 तर 20d होतं इथे, आणि निश्चितच 2 आणि 3 वरनं T29 बरोबर 2 गुणिले 10d, म्हणजेच T29 बरोबर 2 गुणिले T19. ओके. आणि म्हणजेच 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. पुन्हा गुणदान योजना. या ठिकाणी पुन्हा सूत्र, त्यासाठी सूत्रात किमती भरले, त्यासाठी अर्धा गुण. T19 बरोबर 10d साठी अर्धा गुण. आणि नंतर शेवटी T29 बरोबर 2 गुणिले 19d यासाठी देखील अर्धा गुण. या ठिकाणी सूत्रात किमती भरण्यासाठी अर्धा गुण येतो, कारण की हे सूत्र दोन वेळा रिपीट झालेलं आहे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.
तर समजा ए बी बरोबर ए सी बरोबर 1 सेंटीमीटर आणि बी सी बरोबर वाय सेंटीमीटर. तर बघा ए बी आणि ए सी 1 सेंटीमीटर आणि बी सी वाय म्हणला आपण इथे. त्रिकोण एबीसीची परिमिती बरोबर ए बी अधिक बी सी अधिक ए सी. पहिल्या अटीनुसार ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर 24. एक्स अधिक वाय अधिक एक्स बरोबर 24. 2x अधिक वाय बरोबर 24. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी आहे. दुसऱ्या अटीनुसार एक्स बरोबर 2y वजा 13. एकरूप बाजू कोणती आहे? एक्स. पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी आहे. म्हणून दुसरं समीकरण एक्स वजा 2y बरोबर वजा 13. आता पुन्हा पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी गुणदान योजना बघूया. या ठिकाणी एक्स अधिक वाय अधिक एक्स बरोबर 24 साठी अर्धा गुण. त्यासाठी समीकरण 1 साठी अर्धा गुण आणि एक्स वजा 2y बरोबर वजा 13 समीकरण 2 साठी अर्धा गुण. ओके. आता समीकरण 1 आणि 2 सोडणार. समीकरण 1 ला 2 ने गुणू. 4x अधिक 2y बरोबर 48. समीकरण 3. समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. आता या ठिकाणी दोघांची बेरीज वजा 2y अधिक 2y यांची वैजी बेरीज 0 येणार. 5x बरोबर किती आले? तर या ठिकाणी 35 आलेत. ओके. म्हणून x बरोबर या ठिकाणी 35/5 भाग देणार. 5 1 5 5 7 35. या ठिकाणी आपण इथे रेष घेऊया. दोघांची बेरीज केलेली. x ची किंमत किती आली? तर ती 7 आली. ओके. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 24. पुन्हा आता पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी गुणदान योजना बघूया. 14 अधिक y बरोबर 24. इथे समीकरण 3 ला अर्धा गुण दिलेला आहे. त्यानंतर x च्या किमतीला अर्धा गुण दिलेला आहे. नंतर ती किंमत योग्य प्रकारे इथे भरलेली आहे. त्यासाठी अर्धा गुण. ओके. पुढच्या स्लाइडला आता y बरोबर 24 वजा 14. y ची किंमत किती आली? तर 10. म्हणून त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आहे. पुन्हा इथे गुणदान योजना. y ची किंमत बरोबर शोधली. त्यासाठी अर्धा गुण आणि शेवटी उत्तर लिहिण्यासाठी इथे अर्धा गुण दिलेला आहे. ओके. आणि याचबरोबर या ठिकाणी प्रश्न 4 आपण पूर्ण केलेला आहे. आता प्रश्न 5 बघूया. खालीपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुणांसाठी असतो. एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा. आता उत्तर बघा. समजा निळ्या रंगाच्या चेंडूंची संख्या x मानू. ओके. निळ्या रंगाच्या चेंडूंची संख्या आपण x मानलेली आहे. त्यानंतर n(b) बरोबर x. लाल रंगाचे चेंडू 8 आहेत. n(r) बरोबर 8. एकूण चेंडू x अधिक 8. n(s) बरोबर x अधिक 8. निळ्या रंगाच्या चेंडूची संभाव्यता p(b) बरोबर n(b) छेद n(s). ओके. पुन्हा या ठिकाणी पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी n(s) या ठिकाणी अर्धा गुण दिलेला आहे. तिथे p(b) बरोबर निळ्या रंगाच्या चेंडूंची संभाव्यता x छेद x अधिक 8. लाल रंगाच्या चेंडूची संभाव्यता p(r) बरोबर n(r) छेद n(s). ओके. p(r) बरोबर 8 छेद x अधिक 8. दिलेल्या अटीनुसार त्या दोन्ही संभाव्यतांचं गुणोत्तर p(r) छेद p(b) बरोबर 2/5. 8 छेद x अधिक 8 भागिले x छेद x अधिक 8 बरोबर 2/5. हे सोडवणार. ओके. तत्पूर्वी पुन्हा गुणदान योजना. p(b) साठी अर्धा गुण, p(r) साठी अर्धा गुण आणि दिलेल्या अटीनुसार हे लिहिण्यासाठी अर्धा गुण. ओके. पुढे बघूया. इथे x अधिक 8 x अधिक 8 x अधिक 8 जातील. 8 छेद x बरोबर 2/5. तिरकस गुणाकार करणार. 8 गुणिले 5 बरोबर 2 गुणिले x. x बरोबर 8 गुणिले 5 छेद 2. x बरोबर 8 40 छेद 2 म्हणजे x बरोबर किती आले? तर 20 आले. म्हणून निळ्या रंगाच्या चेंडूंची संख्या ही 20 आहे. पुन्हा या ठिकाणी गुणदान योजना. हे गुणोत्तर बरोबर लिहिलेले 8 छेद x बरोबर 2/5 साठी अर्धा गुण आणि शेवटी उत्तराला अर्धा गुण या ठिकाणी दिलेला आहे. ओके. यानंतर
पुढचं उदाहरण, त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे. सर्वात लहान कोणाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. तर त्या त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापे काढा. त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापे ए अधिक डी, ए अधिक 2डी घ्या. त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापे ए अधिक डी, ए अधिक 2डी आहे. डी हा सामान्य फरक आहे. या ठिकाणी ए हा ए अधिक डी पेक्षा लहान आहे. ए अधिक डी हा ए अधिक 2डी पेक्षा लहान. त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ए अधिक डी अधिक 2डी बरोबर 180. म्हणून 3 ए अधिक 3डी बरोबर 180. 13ने संपूर्ण समीकरणाला भाग देणार. ए अधिक डी बरोबर 60, समीकरण क्रमांक 1. ओके. यानंतर गुणदान योजना बघूया. इथे दिलेल्या अटीनुसार इथे त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या ठिकाणी अर्धा गुण दिलेला आहे. नंतर ए अधिक डी बरोबर 60, समीकरण 1 साठी अर्धा गुण. ओके. यानंतर पुढच्या स्लाइडवरती ए बरोबर 5डी म्हणजे दुसऱ्या अटीनुसार ए अधिक सामान्य फरक हा कसा आहे, तर पहिल्या कोणाच्या 5 पट आहे तो. ए बरोबर 5डी ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. ए अधिक डी बरोबर 60 म्हणजेच 5डी अधिक डी बरोबर 60, 6डी बरोबर 7, डी बरोबर 60/6 म्हणजे डी ची किंमत किती आली तर 10 आली. डी बरोबर 10 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. ए अधिक 10 बरोबर 60, ए बरोबर 60 वजा 10 म्हणून ए ची किंमत किती आली तर 50 आली. या ठिकाणी अर्धा गुण. इथे पुन्हा पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी ए बरोबर 5डी या समीकरण 2 साठी अर्धा गुण इथे दिलेला आहे. त्यानंतर डी ची किंमत साठी अर्धा गुण आणि शेवटी ए ची किंमत 50 साठी अर्धा गुण. ओके. यानंतर पुढे ए बरोबर 50, नंतर आपण त्या किमती शोधणार. ए अधिक डी म्हणजे 50 अधिक 10 60, नंतर ए अधिक 2डी 50 अधिक 2 गुणिले 10 किती आले तर 20 आले. 50 अधिक 20 किती आले तर 70 आले. आता शेवटी पुन्हा इथे करेक्ट उत्तर लिहिलं त्यासाठी अर्धा गुण. ओके. आणि याचबरोबर आपण मार्च 22 या वर्षाची प्रश्नपत्रिका पूर्ण बघितली आहे. त्यासाठी असणारे गुणदान योजना ती देखील आपण बघितली आहे. तुम्ही उत्तर आपल्या एखादी स्टेप्स तुमच्या लिहिण्यामध्ये अधिक असू शकते, परंतु साधारणपणे याच प्रकारे तुमची उत्तरं असली तर तुम्हाला अचूक गुण त्या ठिकाणी मिळतील आणि 40 पैकी 40 मार्क्स मिळवण्यासाठी निश्चितच तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.